तर मुलं हे सारखे-सारखे आजारी पडत नाहीत, तर त्यांना आजारी पाडलं जातं. तर याला कारण आहे. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश कुटे, बालरोग तज्ञ व नवजात शिशु तज्ञ, नाशिक. तर मुलं हे सारखे-सारखे आजारी पडत नाहीत, तर त्यांना आजारी पाडलं जातं. तर याला कारण आहे प्रतिकारशक्ती कमी असणं. प्रतिकारशक्ती कमी होण्याचे खूप सारे कारणं आहेत. तर वारंवार आजारी पडल्यामुळे, व्यायामाचा अभाव आणि घरामध्येच बसून राहणे या गोष्टींमुळे मुलं हे आजारी पडतात किंवा त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. तर ही टाळण्यासाठी काय करता येईल? तर मुलांचा जो आहार आहे तो बॅलन्स असावा, म्हणजे आहारामध्ये त्यांच्या फळं, हिरव्या पालेभाज्या यांचं प्रमाण व्यवस्थित असावं. दुसरं आउटडोअर ॲक्टिव्हिटी. सगळ्या पालकांना मी सांगत असतो कायम, की तुमच्या मुलांना कोणती ना कोणती आउटडोअर ॲक्टिव्हिटी जॉइन करा. जसं फुटबॉल आहे, सायकलिंग आहे, रनिंग आहे, क्रिकेट आहे, असे खूप सारे गेम्स आहेत. आणि स्क्रीन टाईम. स्क्रीन टाईम मुलांना वेळ ठरवून घ्या स्क्रीन टाईमची. अर्धा तास सकाळी आणि अर्धा तास संध्याकाळी याच्यावरती स्क्रीन टाईम नको. आणि चौथं एक मी सांगेल, की जे तुमच्या बाळांचं लसीकरण जर राहिलेलं असेल, ते पण तुम्ही पूर्ण करून घ्या. तर या 3-4 गोष्टींनी आपल्याला मुलांची प्रतिकारशक्ती वाढवता येते.